आल्या आल्या विषय विंटेज फेरारी तुम्ही म्हणू शकता अमालपीची सख्खी बहीण आहे. सेम व्ह्यूज मिळतात अमालपी सारखे. सस्ता अमालपी कोस्ट किंवा मोस्ट अंडररेटेड पार्ट ऑफ इटली म्हणतात जे कधी केले मला माहित नाही. तिथं आम्ही आता जाणार आहे हे तिला माहिती नव्हतं. खूप सुंदर आहे म्हणजे हा पूर्ण व्ह्यू आहे मागे वॅरेनाच्या इथल्या लेकचा. मागे ग्लेशियर्स पण आहेत. एक गोरे लोक सगळे काळे व्हायला बसले. जिथं दिसेल तिथं असं सगळे ऊन खायला बसलेले असतात. 15 समजलं. ऍक्च्युली लेक कोमो नाहीये हा, म्हणजे लेक कोमोच आहे बट कोमो स्टेशन नाहीये. ऍक्च्युली कसं आहे, जर तुम्ही अमालफी वगैरे जर बघितलं असेल, माहिती असेल तर अमालफी मध्ये कसे छोटी छोटी गाव आहेत ना, पोसितानो, नेपल्स किंवा अमालफी कोस्ट स्वतः एक असं आहे नेपल्स मधलं. जसं हे मिलानच्या जवळ लेक कोमो नावाचा मोठा एरिया आहे. तो तुम्हाला सगळे views मिळतील. आणि लेक कोमोच्या इथे 3-4 सुंदर गाव आहेत. वॅरेना, मेनाजिओ, बेलाजिओ असे सगळे गाव आहेत. कधी केले मला माहित नाही. तिथं आम्ही आता जाणार आहे हे तिला माहिती नव्हतं. खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता अमालपीची सख्खी बहीण आहे. सेम व्ह्यूज मिळतात अमालपी सारखे. सस्ता अमालपी कोस्ट किंवा मोस्ट अंडररेटेड पार्ट ऑफ इटली म्हणतात ज्यांना. आम्हाला म्हणजे जर तुम्ही सदर्न पार्टला जाणार नसाल अमालफी वगैरेला तर यू कॅन विजिट लेक कोमो असं म्हणतात. मी आता लेक कोमोच्या इथे चाललोय आणि ही गावं सगळी खूप सुंदर आहेत. खूप इंस्टाग्रामेबल फोटोज मिळतात आणि एकदम ब्युटिफुल लोकेशन्स आहेत. म्हणजे कलरफुल बिल्डिंग, ते असे गॅलरीमध्ये फुलं लटकवलेली, समोर लेक किंवा हे तेन असं सगळं. आता चाललोय तिकडे. पोचलो की सगळं सांगतो कसं जायचं, कसं फिरायचं, काय काय काय. सो हे फायनली आम्ही आलेलो आहोत वॅरेना स्टेशन. आता इथून वॅरेना गाव एक्सप्लोर करणार पूर्ण. थोडंसं लंच वगैरे करू आणि मग तिथून फेरी करून जाणार मेनाजिओ, बेलाजिओ. सो मी नंतर स्क्रीनवर टाकीन. असं एक ट्रँगल होतो, खाली जायचं एक्झिट आहे इथे. असा एक ट्रँगल होतो तो आम्ही कंप्लीट करणार आहे. 3 बेस्ट गाव आहेत ती इथं बघण्यासारखे. जर तुम्ही कोमो या साईडला येणार असाल मिलानवरून तर ही 3 गावं मिस नका करू. दिस इज वॅरेना. वेलकम टू इटली. तो असे तुम्ही व्ह्यू सगळे अमालफी कोस्ट वगैरे त्या साईडला बघितले असतील. सो दिस इज द सेम. हा नॉर्थ साईडचा पार्ट आहे अमालफी, साऊथ साईडचा पार्ट. सो तुम्हाला दोन्हीकडे सेम मिळतील. सख्खा चुलत भाऊ. ऑफकोर्स अमालफी जास्ती भारी आहे बट तुम्ही जर मी मगाशी म्हटलं तसं तिकडे जाणार नसाल तर इथे नक्की या. आणि व्हिडिओमध्ये अजून थांबा कारण खूप काही बघायचं आहे. खूप भारी भारी व्ह्यूज आहेत पुढे. आत्ता ते जस्ट आम्ही फक्त खायला चाललो आहे. थोडंसं पुढे जातो अजून. सो येस, गुगलवर हे सगळे फोटो आहेत. हा एक सिनिक स्पॉट आहे वॅरेनाचा. जर तुम्ही वॅरेना टाकलं तर पहिला फोटो हा बघायला मिळेल. ॲक्च्युली हे सिटी सेंटर म्हणता येईल, छोट्याशा सिटीतलं सेंटर. सो तुम्ही इथं येऊन
टाइमपास करू शकता किंवा म्हणजे फोटोजेनिक खूप आहे इथे सगळं. म्हणजे व्हॅरेन्नामध्ये ट्रेन स्टेशनवर आलं की सरळ सरळ तुम्ही जर फेरी टर्मिनलवरून आलात तर तुम्ही या स्पॉटला पोचाल. तुम्ही बघू शकता केवढं भारी आहे सगळं. खूप भारी आहे आणि एकदम कलरफुल बिल्डिंग, सगळीकडे लेक, त्याच्यानंतर आता सनी वेदर पण आहे त्यामुळे अजून जास्त भारी वाटतंय. मी 1 मिनिट कॅमेरा फ्लिप करून दाखवतो. हे बघा, या सगळ्या बोटी लावल्या आहेत. हे सगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत. मागे पर्वतरांगे, मध्ये लेक आहे आणि या सगळ्या कलरफुल बिल्डिंग्स. हे बघा अशा गलिया. सो इथं तुम्हाला ब्रँडेड शॉपिंग पण करता येईल. इफ तुमचं बजेट खूप असेल तर तुम्ही करू शकता शॉपिंग. जिलॅटोज, येस, हे टिपिकल ह्याच्यातल्या लेन्स जसं तुम्हाला अमाल्फीमध्ये मिळतील तशाच सेम लेक कोमोमध्ये मिळेल तुम्हाला, म्हणजे या साईडला. तो आता आम्ही एक असंच लेक साईड कॅफे बघितले, तिकडे चाललो आहे. आता पहिले बघूया, खायची थोडी व्यवस्था करू कारण सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. सो आता पहिले जाऊन खातो. सो हे बघा, हा पूर्ण व्ह्यू आहे मागे व्हॅरेन्नाच्या इथल्या लेकचा. मागे ग्लेशियर्स पण आहेत. ही सगळी व्हॅरेन्नाची लेक साईड कलरफुल विलेजवाली सिटी. आणि आम्ही बसलो बार मोनोमध्ये आणि हा व्हेजिटेबल पिझ्झा आहे. हा फ्युसिली अल पेस्टो पास्ता आहे. पेस्टो म्हणजे ग्रीन पास्ता विथ पाईन नट्स वगैरे, आणि हे व्हेजिटेरियन आहे. सो जे व्हेजिटेरियन ऑप्शन होते ते आम्ही ऑर्डर केले. थोडीशी प्राईस जास्त आहे इथे ऑब्विसली. असा सगळा व्ह्यू असेल आणि इडलीतलं खायचं असेल तर थोडेसे पैसे जास्ती मोजावे लागतील तुम्हाला व्ह्यूसाठी. सो मला वाटतं की हेच आम्ही आत्ता 12-15 युरोला एक प्लेट घेतली, ती मे बी 7-8 युरोपर्यंत मिळेल. बट इट्स वर्थ, म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम असं तुम्हाला एवढं भारी वेदर आणि एवढं व्ह्यू बाप मिळेल. सो आता आम्ही पटकन खातो, पुढचं बघूया. तर हे असं आजूबाजूला जे तुम्ही आत्ता बघताय तसं हे एक काय म्हणतो, जसं आपण म्हणतो ना बनारस की गलिया, तसं हे इटली की गलिया फेमस आहेत व्हॅरेनाच्या. तुम्ही आतमध्ये आलात तर तुम्हाला असे सगळीकडे टिपिकल इटालियन स्टाईल्सच्या कलरफुल बिल्डिंग्स, त्याच्यानंतर हे थोडंसं रेसिडेन्शियल एरिया पण आहे. इथं रेस्टॉरंट्स अँड बार्स, कॅफेज, लेक साईड वगैरे हे पण आहेत. आणि तुम्हाला ऑब्व्हियसली हॉटेल्स पण मिळतील लेक व्ह्यू आल्यावर जर तुम्हाला इथं स्टे करायचं असेल तर. पण भयंकर महाग आहेत म्हणजे 20-25 हजार पर नाईट वगैरे याचा रेट आहे. सो आणि इथून पुढे तुम्ही मेनाजिओला किंवा बेलाजिओला गेलात तरी तुम्हाला सेमच मिळेल. एक सेकंड हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा, असे छोटी छोटी गल्ली बोळातून तुम्हाला जायला मिळेल. खूप भारी व्ह्यूज आहेत हे असे सगळे. इथं आता ॲक्च्युली वर जाऊन काही मिळणार नाही जास्ती, म्हणजे ऑब्व्हियसली लेकचाच व्ह्यू असेल, फक्त थोडा अजून वरतून व्ह्यू असेल. बट आता आम्ही जस्ट आलोच आहे इथपर्यंत, तर जस्ट एकदा बघतो वर जाऊन काय. आणि मग परत जिथं आपण आत्ता लंच केला होता तिकडे जाऊन थोडंसं आजूबाजूला फिरू, फोटो बिटो काढू आणि मग पुढे जाऊ. सो हे बघा, इथं सगळे ऊन खायला, सन बात करायला बसले सगळे. एक गोरे लोक सगळे काळे व्हायला बसले. नॉर्मली समर्समध्ये फॉरेनमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला हे सगळीकडे बघायला मिळेल ऊन खायला. जिथं दिसेल तिथं असं सगळे ऊन खायला बसलेले असतात. तर असा मागचा लेक आहे मोठा. सो ही जी मागची लाईन दिसते ही सगळी व्हॅरेन्ना सिटी आहे पुढेपर्यंत. जसं जेवढं तुम्ही पुढे चालत जाल तेवढी तुम्हाला सिटी मिळेल. सो आम्ही इथपर्यंत आलो आहे. आता परत मागे जाऊन थोडंसं फोटो व्हिडिओ काढतो, रील्स करतो आणि मग पुढे जाऊया. आता
आम्ही व्हॅरेनावरून चाललोय बेलाजिओला. सो एव्हरी टाईम तुम्हाला फेरीसाठी तिकीट काढावं लागतं, ऑरेल्स तुम्हाला म्हणजे कम्प्लीट सारखं तिकडून तिकडे जायचं असेल तर डेली पास आहे, जो की 17.50 ऑलमोस्ट 18 युरोचा आहे. बट तो महाग जातो. आता मी चेक केलं, एका म्हणजे मेलाजिओ टू बेलाजिओ, बेलाजिओ टू व्हॅरेना असं एक एक काढलं तर 5.5 युरोचं तिकीट आहे. सो तुम्ही ट्रँगल कम्प्लीट करायचं म्हटलं तर 3 राईड लागतात. सो 5-15 मध्ये होतं. पण जर मी म्हटलं सारखं तिकडे तिकडे करायचं असेल तर मग डेली पास आहे. सो आता आम्ही चाललोय बेलाजिओला. आता लाईन तर लईच मोठी आहे, एवढी मागे एवढी लाईन आहे. बट शिप आली आहे. सो बघूया आता, भेटूया शिपवरती. सो व्हॅरेनावरून बेलाजिओला जायला किंवा मेनाजिओला जायला एकच फेरी आहे किंवा ही जी क्रूज आहे तुम्ही म्हणू शकता, ती ऍक्च्युली एकाच ठिकाण म्हणजे एकच क्रूज गोल फिरते. जसं मी तुम्हाला मग अशी ट्रँगल दाखवलं तसं व्हॅरेना टू फर्स्ट स्टॉप इज मेनाजिओ, दुसरा स्टॉप इज बेलाजिओ आणि परत व्हॅरेना. सो आम्ही सेकंड स्टॉपला जाणार आहे आता बेलाजिओला. मे बी ती बेलाजिओवरून परत व्हॅरेनाला येईल, परत मेनाजिओ आणि असं फिरून येईल परत. सो जर तुम्हाला कुठेही जायचं असेल तरी एकच आहे फेरी, असं वेगवेगळ्या डायरेक्शनला नाही, एकच फेरी गोल गोल फिरून येते. झाली का कमी थंडी आता? हो एकदम. आता उघडेल थोड्या वेळ. हो वरती एकदम आहे, पाणी आहे ना चारी बाजूने, त्यामुळे बेकार वारा येत होतं. झालं होतं, रिव्हर सेनला पण असंच झालं होतं. सगळीकडे जिथे जिथे पाणी असं असंच होतं. आता थोडंसं मेनाजिओ एक्सप्लोअर करू. इकडं त्यामुळे गर्दी कमी आहे, त्यामुळे आम्ही राईट डिसिजन घेतला असं वाटतंय मला की बेलाजिओ स्किप करून पहिले मेनाजिओला उतरून. कारण एनिवे दोघांचं तिकीट प्राईस सेमच आहे. सो तुम्ही कुठेही उतरा तुम्हाला तेवढंच प्राईस पे करावं लागणार आहे परत. त्यामुळे आता जाताना डायरेक्ट पहिला स्टॉप असेल आणि पुन्हा बेलाजिओवरून व्हॅरेनाला जाताना सुद्धा पहिला स्टॉप असेल. सो एकदम कडकमध्ये काम होऊन जाईल. आता मेनाजिओमध्ये एक्सप्लोअर करूया थोडंफार. हे आणि आल्या आल्या विषय विंटेज फेरारी. ॲक्च्युली मला आता मॉडेल माहिती नाही कुठलं आहे, बहुतेक GTO का असं काहीतरी आहे. बट लईच क्वालिटी गाडी आहे, लईच. ही बघा फॅन्सी लक्झरी बोट कशी आहे विषय. मेनाजिओ वॉटर लिमोझिन. आपण कशी दुबईला बिबईला गेल्यावर जी लिमोझिनची राईड घेतो ना, तशी वॉटर मधली लिमोझिन लक्झरी बोट. तर मेनाजिओ महागडं प्रकरण वाटतंय, कारण आम्ही मग अशी हे पण पाहिले फ्रीज मॅग्नेट्स वगैरे 6-7 युरोला वगैरे होते. आणि पास्ता पिझ्झा सुद्धा इथं थोडेसे हायर रेट्स आहेत. गाड्या बिड्या बघितल्यावर मग अशी अंदाज आला होता मला जरा महागडं प्रकरण किंवा थोडेसे लक्झरी लोकांचं दिसतंय म्हणून. ठीक आहे, आम्हाला काही इथं घ्यायचं नाही, काही खायचं प्यायचं नाही किंवा कशासाठी वेगळ्या कामासाठी काही आलो नाही. नुसतं निवांत आजूबाजूला फिरायला आलो, कारण इथं बाकीच्या याला कशाला पैसे नाही, तर फक्त फेरीने यायला जायला पाहिजे. सो इट इज वर्थ. जर व्हॅरेन आलाय तर मेनाजिओ आणि बेलाजिओ करायला आम्हाला सांगायला खूप आनंद होतो. सगळ्या युरोपियन लोकांना आम्ही इंडियन हो कोण नव्हतं इंडिया. बसले होते. दोन तीन कपल होती फक्त, बस बाकी कोण नव्हता. सगळे ते अमालफीला जाऊन कचरा करतात. म्हणजे जायला पाहिजे ऑब्विसली, भारी आहे. बट तुम्ही ही साईड पण एक्सप्लोअर करा असं मला म्हणायचं होतं. सो हा बहुतेक मेनाजिओचा मेन स्क्वेअर दिसतोय, कारण इकडे सगळे लोक निवांत खायला प्यायला बसलेत. पण तुम्ही जर नीट बघितलं तर सगळे जसंही बोलले तसं युरोपियन म्हणजे गोरे लोकच आहेत. इंडियन तर कोण दिसत नाही आम्हाला.
आणि जरा महाग पण आहे. लईच निवांत आहे हे मेनाजिओ. इथं आधीच कमी लोक आहेत आणि त्यातून सुद्धा एकदम खूप शांतता आहे, म्हणजे एकदम पीसफुल आहे. जर तुम्हाला वॅरेनाच्या गर्दीतून थोडंसं लांब येऊन जर सेम एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही इथं नक्की या. खूप शांत आहे, एकदम निवांत आहे. फक्त खाऊन पिऊन तिकडून इकडे या, नाहीतर इकडं जरा अवघड आहे. वाव. मग कसं होतं मेनाजिओ? एकदम निवांत, इकडे करायला काहीच नाहीये. जस्ट ॲज अ टिक मार्क किंवा काय म्हणू शकता तुम्हाला, पीस. इंग्लिश नो काय माहिती म्हणतं आजी. तर मी म्हणत होतो की जर तुम्हाला असं वेगळ्या ठिकाणी थोडंसं सिटीपासून दूर किंवा असं निवांत क्षणी तर रोम, नेपल्स वगैरे करतात. ह्याची फर्स्ट ट्रिप इटलीची तशीच होती. तर तुम्हाला जर असं काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ. तर आता आम्ही पुन्हा फेरी क्रूज पकडून चाललोय लास्ट गाव या टूरमधलं, दॅट इज बेलाजिओ. तो आता सेम प्रोसिजर आहे, जिथून आलो तिथूनच जायचं आणि परत सेम तिकीट काढून मे बी. आणि हे ना मला ना नैनिताल सारखं खूप वाटतं. हो, नैनिताल सुद्धा सेम असा लेक आहे आणि त्याच्या बाजूने राऊंड असा पूर्ण नैनिताल आहे. तुम्ही जर गेला असाल तर सेम नैनिताल सारखं हे फील आहे की असं साईडने नैनितालला सुद्धा चालायला त्यांनी केलं आहे आणि अशी इकडेच हॉटेल्स आहेत. सो हे बऱ्यापैकी त्या काइंड ऑफ तसं टाईप आहे, तसं सेम आहे. सो आता सेम क्रूज करून जाणार बेलाजिओला. सो फायनली आत्ता आम्ही आलो आहे लास्ट विलेज बेलाजिओ, जे आम्ही आधी जाणार होतो. बट आता आम्ही नंतर याचं डिसाईड केलं. जसं तुम्ही आधी बघितलं असेल की आम्हाला ट्रँगल सोपा पडत होता कंप्लीट करायला. इथे पण एवढं करायला काही नाही, बट स्टील इथं खूप जास्ती क्राऊड आहे, कारण हे थोडंसं मोठं आहे मेनाजिओपेक्षा. त्यामुळे इकडं जरा जास्ती क्राऊड आहे, बऱ्यापैकी आहे. आणि सेम वॅरेनासारखंच दिसतंय. एक सेकंड मी मागे दाखवतो तुम्हाला, हे बघा. बट थोडंसं वेगळं आहे. दिस इज एक नंबर सीनरी आहे. इथं मागे शेजारी लेक आहे आणि मध्ये अख्खी ही गुलाबाची लेन आहे. एक नंबर दिसतंय. ॲक्च्युली नेमका सूर्य आता त्या साईडला आहे, संध्याकाळ व्हायला आली, त्यामुळे व्ह्यू दिसत नाही आहे. बट आत्ता म्हणजे डोळ्यांनी इथं खूप भारी दिसतंय. सो आता बघूया, इथं थोड्या वेळ फिरूया आणि मग बॅक टू वॅरेना. बघूया इथं काय काय मिळतंय फिरायला. सो आत्ता आम्ही मधून आलो आणि इकडे गेलो होतो, जसं तुम्ही बघितलं गुलाबाचे सेक्शन फॉलो करत. सो आता आम्ही बॅक साईडला चाललो आहे. ॲक्च्युली सूर्य या साईडला म्हणून मी परत उलटा थांबलो आहे. सो आता ही जी मागची जी सिटी दिसते, जिथून आम्ही पोर्टमधून बाहेर आलो, ती सिटी थोडीशी एक्सप्लोअर करूया. बघूया काय काय बघायला मिळतं आहे. आतमध्ये ॲक्च्युली एक चर्च वगैरे दिसतो आहे आणि बाकी तर वॅरेना मेनाजिओसारखंच नॉर्मल बिल्डिंग्स आणि असं दिसतं आहे. वॅरेना मला खूप सुंदर वाटलं कम्पेअर टू मेनाजिओ आणि बेलाजिओ. बट बघूया आतमध्ये काही अजून भारी बघायला मिळतं आहे का. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं हा एक सिटी सेंटर टाईप आहे. आजूबाजूला घरं आहेत आणि हॉटेल्स आहेत आणि लेक साईड कॅफे. ऑब्वियसली एक साईड अख्खा लेक आहे आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे सगळे रेसिडेन्स कम
होमस्टे, एअरबीएनबी आणि असे रेस्टॉरंट्स त्याच्या खाली आणि बाकी सगळं राहायचं आहे. पण हा एक सिटी सेंटर म्हणून आहे. बाकी इथं बघायला काही नाही. आम्ही तो मगाशी चर्च बघितला, बट असं काही म्हणजे खूप भारी वगैरे नाही आहे. सो जस्ट एक टाईमपास करायला मेनाजिओसारखंच आहे इथे. पण वॅरेनासारखं नाही आहे. म्हणजे एक 2-3 स्पॉट झाले किंवा असे व्ह्यूइंग पॉईंट जास्ती जिथं होते तिथं असं सगळं इकडं आहे एवढं नाही आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. बट मी अगेन सजेस्ट करेन की तुम्ही येत असाल तर तिन्ही विलेजेस नक्की करा. सो बघूया आता थोडंसं पुढे जाऊन बघूया. नाहीतर मग इथंच समोरच मला लाईन दिसते आहे परत जायची. सो आता आम्ही मे बी इथूनच क्रूज करून बॅक टू वॅरेना जाऊ. पण आता बघू, त्या साईडला गेलो नाही आम्ही अजून. आत्ता मग अशी या साईडवरून आलो. सो आता बघू तिथपर्यंत जाऊन बघतो काय, नाहीतर मग लाईनीत लागून विल गो टू वॅरेना. तो आता आम्ही परत चाललो आहोत वॅरेनाला. म्हणजे आता बेलाजेवरून पुन्हा वॅरेनाला, कारण बेलाजेला एवढं बघायसारखं काही नव्हतं त्या मनाने. सो आता आम्ही परत सेम क्रूज पकडली, जसं मी मागे म्हटलं तसं 5.5 युरो तिकीट. सो सगळ्याचे मिळून आमचे झालं बेलाजिओ मेनाजिओ जाऊ देऊन सगळं मिळून आमचे 33 युरो झाले दोघांचे मिळून. अराउंड 3,000 रुपये दोघांचे मिळून, 3,600 वगैरे. आणि वर्थ होतं. म्हणजे सुंदर गाव आहे आणि तुम्हाला ऑफबीट एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून भरपूर इंटरेस्टिंग ब्लॉग्स आणि डेस्टिनेशन्स येणार आहेत. स्टे ट्यून्ड, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन डेस्टिनेशन मध्ये पुढच्या व्हिडिओ.